खत घालणार आहोत आणि प्रुनिंग सुद्धा करायला पाहिजे. कारण काय की प्रुनिंग जर केलं नाही तर फक्त असं वेल एकच वाढत जाणार, त्याला जास्त फांदे येणार नाहीत आणि जास्त फांदे आले नाही तर जास्त फ्लॉवरिंग होणार नाही. तर याचं आपण प्रुनिंग करायचं. प्रुनिंग करत असताना 2 पानं आहेत तर त्याच्या वरून करायचं आहे, म्हणजे त्याला खालून असे फांदे येतील. सुकलेल्या फांद्या असतील तर त्या सुद्धा काढून टाकायच्या आहेत, नाही तर त्याच्यामुळे झाडाला फंगस लागण्याची शक्यता असते. इथून कट करणार आहे. असं आधी आपण याची साईडची माती मोकळी करून मातीमध्ये असे गांडूळ आहेत ती, आणि ही गांडूळ माती ही भुसभुशीत करतात आणि खातात, आणि जी माती टाकतात बाहेर तर त्याच्यामुळे आपल्या झाडांची मुळं खूप चांगली वाढतात. मी जर काही केमिकल युक्त खतं घातली तर असे गांडूळ तुमच्या झाडांच्या मातीमध्ये राहत नाहीत, ते मरून जातात. सगळं एकत्र करूयात आणि असं मी एका साईडला एकदम खड्डा करून घेतलेला आहे आणि तिथे थोडस त्याच्यामधलं खत मी टाकते. इथे पण मी असं खत हे टाकलेलं आहे आणि त्याला फ्लॉवरिंग सुद्धा किती छान होत आहे ते.